तर मित्रांनो, आजच्या बिग बॉस मध्ये सगळ्यांनी एक विचार केला होता वाटतं. सगळ्यांनी एकालाच जास्त करून नॉमिनेट केलं. तो तुम्ही पाहिला असेल, तुम्हाला माहिती असेल, मला माहिती आहे. पण तो नॉमिनेट झाल्यानंतर त्यांनी त्याची पॉवर आजपासून दाखवायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यांनी आयुषला ज्यावेळेस नॉमिनेट केलं होतं त्यावेळेस त्याची खरं तो काय ते कळालं होतं आपल्याला. असाच तो प्लेअर म्हणजे ओमकार. तर जो तो येतोय ओमकारचं पहिले नाव घेतोय, जो तो येतो ओमकारचं नाव घेतोय. म्हणजे त्यांनी आज सगळ्यांनी मिळून ठरवलेलंच होतं की ओमकारला नॉमिनेशनला पाठवायचं. बरं ठीक आहे, ओमकारला नॉमिनेशनला पाठवलं तर पाठवलं. पण यामध्ये मला एक अशी चुकी वाटतीये, म्हणजे ती ठरवून केलेलं वाटतंय. जी प्राजक्ता आहे, प्राजक्ता ती नेहमी आतापर्यंत म्हणजे पहिल्या झालं नॉमिनेशन, दुसरं झालं नॉमिनेशन, आता हे तिसरं नॉमिनेशन. तिन्ही नॉमिनेशन मध्ये तिला अप्रभूत का दिसतो. मी एक व्हिडिओ पण बनवून टाकली होती की ती खुन्नस खाती असं काय अशी. तर मला तर आता 100% खात्री झाली की प्राजक्ता ही प्रभूवर खुन्नस खाते. आणि ती का खाती की तिला हे कळालेलं आहे की हा जो व्यक्ती आहे, हा जो 2 वेळेस नॉमिनेट झाला आणि दोन्ही वेळेस तो वाचला आणि तो टॉपला राहिला, हे प्राजक्ताच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे प्राजक्ताला असं वाटतंय की प्रभू जर आपल्या शो मध्ये राहिला तर आपलं काय खरं नाही, आपण बाहेर जाऊ. या भीतीने ती नॉमिनेट करतीये की ती खुन्नस खातीये, हे मला कमेंट करून सांगा. आणि लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा.